पैसा ही एक अशी वस्तू आहे की जी किती असली तरी कमीच वाटते. प्रत्येक मनुष्याला वाटते की त्याच्या धनसंपत्तीमध्ये कधीही कमतरता येऊ नये, परंतु जीवनातील चढ-उतारामुळे हे होऊ शकत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात कधी पैशांची अडचण भासू नये आणि लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहावी, त्यासाठी खाली काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने घरामध्ये पैशांची अडचण भासणार नाही. उपाय: गुरुवारी पुष्य नक्षत्रादिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रुमालात ठेवा. हळदीने रंगविलेले तांदूळ, नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा. हळदीत रंगविलेला 1 रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा. असे दररोज करा. या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होते. धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि 1 लवंग अर्पण करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. 11 कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा. त्यामुळे धन येत राहते. रात्री 10 नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा. समोर तेलाचे 9 दिवे लावा. हे दिवे पूजा करताना विझले नाही पाहिजेत. लाल रंगाचे तांदूळ घ्या. त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा. हा उपाय केल्याने धनलाभ होईल. शनिवारी गव्हात 1 मूठ काळे वाटाणे मिसळून ते दळावे. बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याने लक्ष्मीचा अपमान होतो, म्हणून ही सवय सोडायला हवी. मंदिरात गर्दीत देवाला पैसे अर्पण करताना जर भाग्याने एखादा शिक्का किंवा नोट आपोआप तुमच्या झोळीत पडली तर त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद समजून ठेवून घ्यावे. बुधवारी तुमच्यासमोर एखादा षंड आला तर न मागताही त्याला आपल्या क्षमतेनुसार काही पैसे द्यावे. कधीही सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत. शुक्रवारी घरी सुवासीन आल्यास तिला अल्पोपहार किंवा जेवायला घालून हळदी कुंकू लावावे. दिवाळीच्या रात्री 1 मोती शंख किंवा दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी आणि लक्ष्मी मंत्राचा 5 वेळा जप करावा. आपल्या खात्यात पैसे जमा करत असताना मनातल्या मनात देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. अशाने अधिक धन जमा करण्याची संधी प्राप्त होते. कधीही बुधवारी कोणाला पैसे उधार देऊ नये. बुधवारी दिलेला पैसा बुडतो. आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालत येतील. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करतील, जेणेकरून आपल्याला पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. आणि मित्रांनो, हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे. हा उपाय करत असताना ह्या उपायाबद्दल कोणालाही कळून देऊ नये, म्हणजेच कोणालाही सांगू नका. हे काम तुम्हाला गुपचूप करायचे आहे. तर हा उपाय असा आहे की मित्रांनो, आपण घरातील फरशी पुसत असताना जी बादली किंवा जे भांडे घेतो त्यात पाणी घातल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. हे तुम्ही फरशी पुसत असताना दररोज करा, परंतु 1 दिवस सोडून, तो म्हणजे गुरुवार. होय मित्रांनो, गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा. असे केल्याने आपला बृहस्पती मजबूत होतो. आणखी एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज अंघोळ करत असता त्या अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात. मित्रांनो, आपण सकाळी पाहतो की खूप लोक सकाळी दात घासत असताना इकडे तिकडे फिरत असतात, पण ही खूप चुकीची गोष्ट आहे. आपण आपले दात स्वच्छ करत असताना, म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभं राहून करायचं आहे किंवा बसून करावे. मित्रांनो, आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. आणि जर तुम्हाला एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशीच खरेदी करावा. ते शुभ असते. मित्रांनो, जर तुमच्या घराच्या समोर एखादी गाय आली तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी जे पण केली असेल घरात
ती नक्की खायला घाला. त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभेल. जर तुमच्या घरात नेहमी भांडण होत असतील किंवा काही वाद होत असतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचं नैवेद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वांना खायला द्यावी. त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिटतील व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व दारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढावे. मित्रांनो, हे सगळे उपाय तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आणा आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होतील व आपल्याला पैशाची कमी पडणार नाही. घरात कोल्याचे जाळे झाल्यास लगेच साफ करा. आपल्या घरात कोल्याचे जाळे नेहमीच होत असतात, पण ज्या घरात असे कोल्याचे जाळे जास्त प्रमाणात झालेले असतात अशा घरात लक्ष्मी नांदत नाही. हे एक मोठ्या आर्थिक नुकसानीची संकेत असू शकते. म्हणून घरात कोल्याचे जाळे झाल्यास लगेच साफ करा. घरातील नळातून सतत पाणी टपकणे. घरातील नळातून पाणी टपकणे हे सर्वसाधारण मानले जाते, म्हणून सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु नळातून सतत पाणी टपकणे हे वास्तुशास्त्रानुसार आर्थिक नुकसानीचे सर्वात मोठे संकेत आहे. त्यामुळे घरात नळातून सतत पाणी टपकत असेल तर त्याला लगेच दुरुस्त केलं पाहिजे. घरात कचरा जमा करणे. घरातील साफसफाई झाल्यावर आपण सर्व कचरा घरातील कोपऱ्यात जमा करतो. त्यामुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याचबरोबर घरातील मोडके फर्निचर, लाईटवर चालणारे बंद पडलेली उपकरण जसे की जुनी टीव्ही, फ्रीज अशा वस्तू घरात ठेवणे नकारात्मक ऊर्जा तयार करतात आणि त्यामुळे अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. त्यामुळे घर नेहमी साफ व स्वच्छ ठेवले पाहिजे. तिजोरी. आपण ज्या तिजोरीत किंवा कपाटात पैसे ठेवतो त्याची दिशा योग्य असणे खूप गरजेचे आहे. आता लगेच आपल्या घरातील तिजोरीची दिशा बघून घ्या. आपल्या घरातील तिजोरी नेहमी उत्तर दक्षिण असायला हवी, कारण वास्तुशास्त्रानुसार ही योग्य व शुभ दिशा मानली जाते व त्यामुळे धनप्राप्ती जास्त प्रमाणात होते. पाण्याच्या प्रवाहाची योग्य दिशा. ज्या घरात पाण्याच्या प्रवाहाची दिशा ही दक्षिणेला किंवा पश्चिमेला असते अशा घरात आर्थिक समस्येबरोबर अनेक समस्या आढळून येतात. वास्तुशास्त्रानुसार पाण्याच्या प्रवाहाची योग्य दिशा उत्तर किंवा पूर्व मानली जाते व अशा घरात धनप्राप्ती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घरातील पाण्याच्या प्रवाहाची दिशा योग्य असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात हे बदल केले तर तुमच्या घरात सुख, समृद्धी व संपत्ती भरभरून मिळेल. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचे भांडे ठेवल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही. यासोबतच घरातील आजारांपासूनही संरक्षण मिळते. पण मातीची ही घागरी नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्यात. वास्तुशास्त्रानुसार घरात क्रिस्टल बॉल ठेवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दार किंवा खिडकीच्या वर ठेवा. असे केल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख समृद्धी कायम राहील. हत्ती हे ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. याला माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते तिथे लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे. कासव हे यशाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तुम्ही घरात धातूचा कासव ठेवला तरी काही वेळातच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू लागतो. घराच्या उत्तर दिशेला नेहमी ठेवा. यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगती जलद होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते. या वनस्पतीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. या रोपाला नियमित पाणी घालून त्याखाली दिवा लावल्याने कुटुंबात सुख संपत्ती वाढते.
पण दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशी मुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. मित्रांनो, आपण रोज करत असलेल्या देवपूजेमध्ये हळदीचा असा उपयोग करा आणि खूप उत्कृष्ट लाभ मिळवा. तुमच्या घरात सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य सर्व काही येईल. मित्रांनो, रोजच्या पूजेमध्ये एक चिमूटभर हळदने करा हे काम. त्यामुळे आपल्यावर धनाचा वर्षाव होईल. प्रत्येकाच्या घरात किचनमध्ये असे काही मसाले किंवा पदार्थ असतात जे फक्त औषधीचेच काम नाही तर आपले भाग्य देखील चमकवण्याचे काम करत असतात. आणि या चमत्कारी पदार्थांमधील हा एक पदार्थ आहे, तो म्हणजे हळद. मित्रांनो, हळद ही जितकी आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी गुणकारी आहे, तितकीच ती धार्मिक कामासाठी सुद्धा महत्त्वाची मानली जाते. आज मी तुम्हाला हळदीचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहे. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमचे भाग्य बदलणार आहे व देवी लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये निरंतर वास्तव्य राहणार आहे. हळदीमध्ये कितीतरी दिव्य औषधींचे गुण आहेत. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयक काही समस्या असतील तर तुम्ही रोज पूजा करताना एक चिमूटभर हळद सोबत ठेवावी व पूजा झाल्यावर ती हळद गरजू व्यक्तीला दान करावी. हे अतिशय शुभ मानले जाते. यामुळे आपल्या आरोग्याविषयी सर्व समस्या दूर होतात. हळदीमुळे गुरुग्रह यातही वृद्धी होते व आपल्याला धनप्राप्ती करण्यासाठीही मदत होते. आणि आपण देवघरात रोज देवासमोर दिवा लावतो, पण हा दिवा जर तुपाचा असेल तर याचा आपल्याला कितीतरी पटीने जास्त फायदा मिळतो. पण आपण पूजा करताना आपल्या मनगटावर किंवा कपाळावर हळदीचा टिळा लावला तर आपला बृहस्पती ग्रह मजबूत होतो आणि आपल्या वाणीमध्येही मजबूतता येते. आणि आपण बघतो की लग्नाच्या आधी वधू आणि वर यांना हळद लावली जाते तर ती यासाठीच लावली जाते. यासाठी कारण की त्यांना कोणतीही बाधा होऊ नये आणि त्यांचे संरक्षण व्हावे, जेणेकरून त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि उत्तम सुंदरता प्राप्त व्हावी. आणि त्याचबरोबर लग्नामध्ये काही अडचणी व बाधा निर्माण होत असतील तर काय करावे? जर विवाहामध्ये काही अडचणी किंवा बाधा निर्माण होत असतील तर शास्त्रामध्ये रोज पूजेच्या वेळी हळदीचा हा उपाय सांगितला आहे. हा उपाय खूप लाभदायक आहे, खूप साधा आहे. तो म्हणजे आपली देवपूजा झाल्यावर कपाळावर हळदीचा टिळा लावायचा. यामुळे आपल्या विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील व आपल्याला यश प्राप्त होईल. त्याशिवाय आपली देवपूजा झाल्यावर गणपती बाप्पा यांना एक चिमूटभर हळद मनोभावे अर्पण केली असून आपल्या विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आपल्याला सुख, समृद्धी, समाधान आणि शांतता लाभते. आपल्याला जर घरामध्ये शांतता हवी असेल तर घरातील वातावरण सकारात्मक असणे खूप आवश्यक आहे. आणि शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की आपल्या घराच्या बाहेरील भिंतीवर हळदीच्या रेषा उमटवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार प्रवेश करत नाही व आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी सर्व काही येतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रियजनांना देखील पाठवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.